नमस्कार, मी भाग्यश्री पाठ. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे. अमेरिकन मार्केट काल 1200 पॉईंट वर होतं, पण तिथून 800 पॉईंट जवळजवळ मार्केट घसरलं. ऑटोवरचे जे टॅरिफ्स आहेत ते कॅनडावर वाढतील असं ट्रम्पने सांगितलं की ऑटोचं उत्पादन, मोटारींचं उत्पादन अमेरिका स्वतः करू शकेल, कॅनडाने ते करण्याची गरज नाही असंही त्यांचं मत आहे. पण सध्या अमेरिकेमध्ये रेव्हेन्यू मात्र वाढतो आहे. कस्टम ड्युटी त्यांनी लावल्यामुळे 5% त्यांचा रेव्हेन्यू वाढला आहे. साऊथ कोरियाचा GDP मात्र कॉन्ट्रॅक्ट झालाय, कमी झालाय. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी चालू आहे. 3332 कोटीची खरेदी आहे, पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1234 कोटींची. बॉन्ड यील्ड 4.36 आहे. डॉलर इंडेक्स 99.51 एवढा आहे. तर क्रूड थोडं 68 वरून खाली आलंय, ते 66.25 या लेव्हलला आहे. काही रिझल्ट मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते, ते आजच्या व्हिडिओमध्ये दिलेले नाहीत. तुम्ही कालचा संध्याकाळचा व्हिडिओ त्यासाठी बघा. उरलेले रिझल्ट आज दिले आहेत. तामिळनाडू मर्कंटाईल, त्यांचं प्रॉफिट वाढलं. NII फ्लॅट राहिलं आणि NPA मात्र कमी झाले. 361 त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्हीही वाढलं. थायरोकेअरचा रिझल्ट मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओत दिलाय, तरी पण पुन्हा सांगते की त्यांचं मार्जिन चांगलंच वाढलंय. याला कदाचित मार्केट चांगला रिस्पॉन्स देईल. प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू तर वाढलंच आहे. 21 रुपये त्यांनी लाभांश दिलाय. कॅन्फिना होम्स प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्ही वाढलंय. सुप्रीम पेट्रोचा रिझल्ट कमजोर आहे, सगळं कमी झालंय. सिंजीन प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, फक्त रेव्हेन्यू वाढलाय. दालमिया भारत प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, पण रेव्हेन्यू कमी झाला. ॲस्टेक लाईफ सायन्सचा लॉस वाढला, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी. रॅलीज इंडियाचं पण तसंच लॉस वाढला, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी. म्हणजे ॲस्टेक लाईफ आणि रॅलीज इंडिया दोन्हीचेही कमजोर रिझल्ट आहेत. दोन्हीही शेअर मंदीत राहण्याची शक्यता. बजाज फायनान्स मात्र स्प्लिट आणि बोनसवर 29 एप्रिलला विचार करणार आहे. जेन्सॉन महादेव बुक ॲप बरोबर आमचा कुठलाही संबंध नाही आणि ईडीकडून आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नाही, असं जेन्सॉनने सांगितलं. बायोकॉन 4500 एवढा फंड ते गोळा करणार आहे. म्हणजे QIP प्रेफरन्स इश्यू कुठल्याही माध्यमातून, तसंच सेंट्रल बँकसुद्धा फंड गोळा करणार आहे. अडाणी ग्रीन पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रोजेक्टमधून सप्लाय करण्यासाठी उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन बरोबर त्यांनी करार केला. NHPC उत्तर प्रदेशात 1200 मेगावॅट सोलर पार्कचा ते विस्तार करणार आहेत. त्याच्यासाठी 797 कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. तर 239 कोटी बुंदेलखंडमध्ये ते सौर ऊर्जेसाठी गुंतवणूक करणार आहेत.
आणि हा 1200 मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे. पेनेन्शिया बायो, काल मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओत सांगितलं होतं, पोलिओ व्हॅक्सिनसाठी त्यांना $5.2 मिलियन ऑर्डर युनिसेफकडून मिळाली आहे. दीपक फर्टिलायझर, सिंगापूरमध्ये दीपक ग्लोबल केम ही सबसिडियरी त्यांनी स्थापन केली. इन्फोसिस ऑस्ट्रेलिया टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या नावाने ते सबसिडियरी स्थापन करत आहेत. पॉप्युलर व्हेकल, महाराष्ट्रामध्ये ॲथर फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी 4 LOI त्यांना मिळाले. 35 युनिट लावायची आहेत. व्हॅस्कॉन, रॉयल राईट्सकडून 225 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. महिंद्रा हॉलिडेज, जॉब प्लस बरोबर त्यांनी पार्टनरशिप करणार आहेत. ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्किल डेव्हलपमेंट आणि लाईव्हलीहूड इनिशिएटिव्हसाठी ही पार्टनरशिप केली जाणार आहे. स्पंदना स्फूर्तीमध्ये सक्सेना हे MD CEO त्यांनी राजीनामा दिला आहे. शिलचर, SHILCHAR, सिलचर हा जवळजवळ 3-4 दिवस अप्पर सर्किटला लागतो आहे. 2 शेअरला 1 शेअर बोनस दिला आहे. 12.5 रुपये डिव्हिडंड दिला आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की 2020मध्ये हा शेअरचा भाव 36 रुपये होता आणि आता या शेअरचा भाव 7,000 रुपये आहे. 7,000च्या वरच, पण त्यांना 121% प्रॉफिट झाला आहे. ग्रोथ चांगली दिसते आहे. म्हणून मी ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी बघावं म्हणून शेअर दिलाय. मॅक्स हे राईट्स 7 मे ते 12 मे या कालावधीमध्ये ही राईट्स इश्यू सुरू होईल. पर्सिस्टंटची 15 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिलाय. $I वाढली आहे. त्यांचं मार्जिनही वाढलं आहे. रिझल्ट चांगला आलाय. वेदांता, झाम्बियन कॉपर ॲसेटचा IPO ते अमेरिकेमध्ये आणणार आहेत. तसंच अमेरिकेतल्या शेअरपैकी ॲपल, एनव्हिडिया, ॲमेझॉन, टेस्ला या शेअरमध्ये काल तेजी होती. आज मी तेजीमध्ये जे असलेले शेअर दिले किंवा तेजीमध्ये असू शकतील असे, त्याच्यामध्ये एक्सपायरी असल्यामुळे ज्या शेअरमध्ये रोल ओव्हर जास्त दिसला असे शेअर दिले. तुम्ही बाकीच्या गोष्टी चेक करा. तेजीमध्ये टॉरेंट फार्मा, हिरो मोटो, लुपिन, TVS मोटर्स, ग्लेनमार्क फार्मा, थायरोकेअर, एशियन पेंट, पेनेन्शिया बायो, ज्युबिलंट फूड, टाटा कन्झ्युमर, बजाज फायनान्स, बजाज हाऊसिंग, CG पॉवर, IRFC. नेहमी IRFC मी बघायला जात नाही, पण IRFCचा रोल ओव्हर 82% एवढा झालाय. टाटा मोटर्स, पर्सिस्टंट, मारुती, LIC हाऊसिंग, इरिडा, आयनॉक्स विल्ड, CG, LG इक्विपमेंट, हॅवेल्स, नायका, UPL, व्होल्टास, वेदांता, अडाणी ग्रीन, जिलेट काल चांगलाच वाढत होता. आणि काल स्मॉल कॅपवाले शेअर सगळेच तेजीत होते. म्हणजे गॉडफ्रे फिलिप्स वाढत होता,
अपार वाढत होता, व्होल्टॅप ट्रान्सफॉर्मर वाढत होता. असे सगळे शेअर काल तेजीत असताना दिसत होते. जिलेटही काल तेजीत होता. सिप्ला, व्हॅस्कॉन, बजाज हाऊसिंग, HCL टेक, बामर लॉरी, पुनावाला फिल्कॉन आणि हॅवेल्स. बहुतेक बामर लॉरीचा रिझल्ट चांगला असावा असं वाटतंय. तर मंदीमध्ये मुथूट फायनान्स, LTI, माइंट्री, डिक्सन आणि SRF हे 4 शेअर मंदीत दिले. मुथूट, LTI, माइंट्री, डिक्सन आणि SRF. कारण ओळीने त्यांच्यात तेजी चालू आहे. तर आज बहुतेक कन्सॉलिडेशनमध्ये ते शेअर जाण्याची शक्यता वाटली म्हणून मी मंदीत दिले, नाहीतर फसायला होईल. आज सुरुवातीला मार्केट थोडंसं मंदीत उघडेल, 100-200 पॉईंट असं वाटतंय. पण आज एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त असेल. या व्होलॅटिलिटीमध्ये तुम्हाला विकायची संधी मिळाली तर ती विकायची संधी घ्या. कारण अचानक एखादा शेअर एक्सपायरी असल्यामुळे वाढू शकतो आणि अचानक एखादा जर कमी झाला तर तुम्हाला खरेदी करायची संधी मिळू शकते. बघूया 9:15 वाजता काय काय होतंय ते. नमस्ते.